मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं मराठा समाजाचं आरक्षण हे मिळालं पाहिजे, त्याचा मी कडवा समर्थक आहे. आणि ही मराठा समाजातील तरुणांची तीव्रता प्रचंड मोठी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे याचा उद्रेक होण्याच्या अगोदर निर्णय होणं गरजेचं आहे. तो होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे. भुजबळ साहेबांनी, जरांगे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावे घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती. कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मिनिस्टर आहेत, सध्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं. म्हणून त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रतिमेळावे घेणं आणि मराठ्यांना ज्यावेळी आरक्षण मागणी चालू होती त्यावेळी ओबीसीने घाबरण्याचं कारण नाही. त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण, त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या. आज तुमच्यावर अन्याय झाला नाही, होणार आहे गृहीत धरून का मेळावे घेत आहे तुम्ही? हे भुजबळ साहेबांचं धोरण मला थोडं चुकीचं वाटतंय. पण धनगर समाजासंदर्भात देखील आता आरक्षणाची धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांचे नेते गोपीचंद पडळकर हे या संदर्भानं सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि त्याला माझं कडवं समर्थन आहे. तर एकीकडे तुमचं समर्थन जरी असलं तरी या सगळ्या मागण्यांमुळे कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होतं असं दिसून येतं. ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मागण्याला सुरुवात होत असते त्यावेळी समाजातल्या तेढी वेगवेगळे नेते निर्माण करतायत आणि ते थोडंसं थांबलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. शिवरायांच्या पराक्रमानं निर्माण झालेलं हे आपलं महाराष्ट्र आहे. याची सर्वांनी भान ठेवूनच या पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सुद्धा कुळी काढण्यापर्यंत जी मजल गेलेली आहे, मी सांगतो तुम्हाला, शिवरायांच्या पायाच्या नखातल्या धुळीची सुद्धा कुणाची आमची बरोबरी आम्ही करू शकत नाही. एवढ्या महान महामानवाचं, महापुरुषाविषयी अशा चर्चा घडवणे हे चुकीचं आणि अतिशय धिक्कारदायक आहे. सर, आता एक